श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आजपासून ना मला जसं जमेल तसे मी आता आजपासून लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. आणि बघ, सकाळी मी लवकरच 5 वाजता उठले होते. घरातली सर्व काही सकाळची कामं झालेली आहेत. घराची सकाळची सर्व क्लिनिंग झालेली आहे. तुळशीची पूजा, रांगोळी, दूध गरम करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता आमच्या कॉलनीमध्ये ना आज म्हणजे दिंडी निघणार आहे. त्या दिंडीमध्ये पण मी सहभागी होणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल एवढी रेडी होणी सकाळी सकाळी एवढा इंट्रो देते म्हणजे काय आहे, तर मग कॉलनीत ना आमच्या दिंडी निघणार आहे, त्याच्यामध्ये मी सहभागी होणार आहे. आणि मग आजचं आषाढी एकादशीचं जे काही फुल दिवसाचं जे काही रुटीन असणार आहे ना, ते सर्व रुटीन मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. मग चला, मग तुम्ही पण माझ्यासोबत आता हे दिंडीमध्ये सहभागी व्हा. अंघोळ करून आल्याबरोबर अगोदर छान मस्त अशी मी रेडी झाले. छानपैकी साडी वगैरे घातली, कारण मला जायचं होतं. कारण दिंडीचा कार्यक्रम लवकरच निघणार होता आम्हाला, म्हणजे की नाही 7 वाजता तर रेडी व्हायला सांगितलं होतं. आणि त्याच्यासाठीच मग मी सकाळी लवकर पण उठले होते. मग अगोदर इकडे मी गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि दूध पण आलं होतं. दूध पण इथे मी गरम करायला ठेवलं आणि म्हणलं चला आता दूध गरम होते तोपर्यंतच बाहेर इकडे रांगोळी काढून घेऊया. मग छोटीशीच काढली होती वेलबुट्टी अशी, पण छान कलर भरून मी रांगोळी काढली. आणि म्हणलं आता मग चला तुळशीला पण पाणी घालून घेऊया म्हणलं. आणि सकाळी सकाळीच आम्हाला लवकर बोलवल्यामुळं ना मग लवकरच घरातली कामं ही उरकून घेतली आणि बाहेर जाऊन यायचं. परत नंतर ह्या पूजा वगैरे घरातल्या उरकायच्या आहे, एवढं काही छान वाटत नाही. घरातून जर बाहेर निघणार असतो तर घरातल्या सगळ्या पूजा वगैरे आपण उरकून घेतल्या, व्यवस्थित करून घेतल्या, तर आपल्या मनाला पण छान असं फ्रेश वाटतं. आणि सकाळी सकाळीच ह्या सर्व गोष्टी झाल्या तर घरातलं वातावरण पण एवढं सुंदर राहतं ना, खूप फ्रेश राहतं. मग काही ते तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीपाशी पण रांगोळी छानपैकी काढली होती. मस्त अशी इकडे माझी छान पूजा झाली. आणि मग तोपर्यंतच आईने इकडे काय केले, मग इकडे विठ्ठलाला अभिषेक वगैरे करून ना विठ्ठलाची छान अशी आईने ते पूजा करून घेतली. कारण ना रात्रीच आईने ना विठ्ठल रुक्मिणीसाठी मस्त असे हार बनवले होते. तेच हार वगैरे घालून आईने इकडे वरची पूजा केली आणि मी खाली बसून खालच्या देवांची पूजा केली. आणि मग काय आमची पूजा झाली आणि आम्ही दोघींनी मिळून इथे मस्त अशी एकदम आरती करून घेतली. मग छान अशी पूजा झाली, ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि मग मी निघाले. आणि मला जायला थोडासा उशीरच झाला होता, म्हणजे घरातल्या ह्या सर्व गोष्टी आवऱ्यावरीपर्यंत थोडासा वेळच झाला मला. आणि मग काय दिंडी थोडीशी पुढे गेली होती, पण मी दिंडीला गाठले. इथे पालखीचं मस्त इथं दर्शन पण घेतले मी. आणि मैत्रिणी तर माझ्या इथे सगळी वाटच पाहत बसल्या होत्या. आणि मग काय मैत्रिणीसोबत छान अशी इथे फुगडी खेळली आणि मस्त एकदम इतकं छान दिंडीचा छान असा अनुभव आला ना. आणि असं वाटलं की खरंच आपण म्हणजे की नाही प्रत्यक्ष असा या ठिकाणी आता पंढरपूरमध्येच आपण हजर आहोत की काय असं वाटलं. मग काही आरती वगैरे पण केली मंदिरात येऊन आणि छान असा प्रसाद पण घेतला. तर मग आताच मी घरी आले आणि मी कॉलनीतल्या ह्या दिंडीमध्ये गेले होते ना, तिथला माझा अनुभव एवढा मला छान वाटला ना. म्हणजे आपल्याला ना कसं पंढरपूरच्या त्या वारीला तर काही जाणं होत नाही. मग चला म्हटलं आपण इथल्याच ह्या वारीमध्ये सहभागी होऊया म्हणून गेले. पण खरंच तिथला माझा अनुभव एवढा छान वाटला ना, खूप मस्त. पालखीचं दर्शन वगैरे पण मस्त झालं एकदम. आणि मग तिथून आता मी आत्ताच घरी आले आणि घरी आल्यावर म्हणलं आता अगोदर चहा पण घेऊन गेले नव्हते काही नाही मी. म्हणलं चला आता मी चहा घेऊया. चहा ठेवला एकीकडं आणि एकीकडं आता दूध ठेवलेलं आहे गरम करायला. मग आता हे चहा घेऊन करून मग का आणि मग आता मला फराळाचं बनवायचं आहे. मग अगोदर इकडे मग आता चहा उकळायला ठेवला आणि दूध परत एकदा गरम करायला ठेवलं, कारण आई दूध चहा तर घेत नाही, दूधच घेते आई. मग माझ्यासाठी मस्त असा चहा करून घेतला आणि आईला इथे दूध घेतला आणि मुलींना सकाळी चहा पाणी वगैरे उरकून दिलं आणि त्यांना का थोडंसं फराळाचं पण करून दिलं होतं. केळी, राजगिऱ्याचे लाडू असं त्यांनी खाल्लं होतं. आणि शाळेमध्ये त्यांना बोलवलं पण होतं. त्यांचा दिंडीचा कार्यक्रम होता म्हणून मुली तर शाळेत गेल्या होत्या. आणि आईने आणि मी मस्त दोघींनी मिळून ते चहा दूध घेतलं. आणि मग आता इथे मग फराळाच्या तयारीसाठी मी इथे आले. मग आई इथे ना साबुदाणा मस्त असा हलवत आहे, कारण आईच्या हातचा साबुदाणा खूप छान होतो. त्याच्यामुळे मी साबुदाणा का आईलाच करायला लावत असते. आणि मग बटाटे पण इकडे मी इकडे ना उकडून घेतले होते, ते बटाट्याची साली काढून घेतल्या. आणि आजचा बेत होता माझा आषाढी एकादशीचा म्हणलं तर छान मस्त असा साबुदाणा. परत मला इथे आता आलूची भाजी पण बनवायची होती आणि सोबत ना बगर आणि साबुदाणा भिजू घातला होता, त्याचे डोसे पण बनवायचे होते. म्हणजे अशा प्रकारचा आजचा हा बेत होता. आणि मग त्यासाठीच इथे मग मी आता बटाट्याच्या भाजीला इथे छान अशी फोडणी दिली. आणि तिकडचा गॅस ना एवढा स्लो चालतो ना, त्याच्यासाठी ना मला मग अलीकडच्या ह्या गॅसवर परत कढई ठेवावी लागली.
आणि याला साधी सिंपल अशी बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. तेल टाकून ना त्याच्यामध्ये काही नाही आपल्या हिरव्या मिरच्या टाकल्या, छानपैकी अशा तळून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये नाही थोडंसं मीठ टाकलं. शेंदी लोण तर काही घरामध्ये नव्हतंच. खरं तर मला ते शेंदी लोण आणणं काही जमलंच नाही. मग आहे त्या ह्याच्यामध्ये ना मस्त अशी मग बटाट्याची भाजी ते फोडणी टाकली. शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून छान अशी साधी सिंपल अशी आलूची भाजी करून घेतली. आणि मग हे पीठ पण इथं वाटून घेतलं होतं आणि त्याची मस्त अशी ना भगर साबुदाण्याची इथे छानपैकी असे डोसे पण इथे बनवून घेतले. आणि मग आता एवढं सगळं झाल्यानंतर मला लगेच आता अगोदर देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता. आणि कारण का आता मुलींना पण आता अशा गोष्टी काही करायला ना काही दमच पडत नाही त्यांना, म्हणजे खूप असं लवकर खावा असं वाटतं. आणि तोपर्यंतच इकडं मग काय देवाचं ताट पण मी इकडे रेडी केलं होतं आणि छान मस्त असा माझा इकडे डोसा झाला. आणि मला दुसरा डोसा इकडे तव्यावर टाकला ना तोपर्यंतच मग इकडं काय केलं, देवाला नैवेद्य पण इथे मी दाखवून घेतल्या आणि मग मुलींना मग का परत नंतर मग फराळाचं पण इथे वाढून दिलं. आणि छान प्रकारे मग असं मग माझं फराळाचं पण झालं इथे. आणि डोसे पण इथे एवढे छान छान झाले होते ना, मग मुलींना इथे सर्व केले. मुलींनी छानपैकी इथे खाऊन घेतले. आणि मग काय अशा प्रकारे माझी छान आषाढी एकादशीची थाळी मी अशी आज रेडी केली होती. साबुदाणा सोबत चटणी पण केली होती मी दह्याची. विठ्ठलाच्या भक्तिभावामध्ये मन तर कसं एकदम न्हावून निघालेलं आहे. आणि घरी आल्यानंतर खूप छान मस्त असा फराळ पण झाला. आणि दिंडीमधला अनुभव तर हा खूपच छान असा होता. आणि एकदम असं वाटलं की जसं काय आता आपण की नाही एकदम पंढरपूरलाच आहोत आणि साक्षात विठ्ठलाचं दर्शन घेत आहोत असा अनुभव आला. एकदम छान असा गेला आजचा हा दिवस. असा होता मग आपला आजचा हा आषाढी एकादशीचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशीच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.